माल किती गेला, संख्या म्हणजे काय, पोती किती गेली, मास गेली, मावशी पुढे या. मावशी काय सुद्धा राहिलं नाही, एक सोय सुद्धा खराब राहिला नाही. सगळे दागिने साऱ्या साड्या वगैरे भांड्या कुंड्या सगळं गेलं. सांगा दादाला. काय सुद्धा नाही. दादाला सांगा. घरातलं किती गेलं, कोणाचे जनावर किती गेले, धान्य काय होतं का, धान्य पोते गेले, उडीद गेला, गहू गेले, धान्य गेलं, सगळं गॅस गेला. ते सगळं संख्यावर करावं लागेल. मदत कशी मिळेल? अंगाचे कपडे सुद्धा असं बाजूला निघाले. सोय सुद्धा नाही राहिली. आपण सरकारला काय म्हणतोय सध्या, 100% नुकसान. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचं लाख रुपयाचं नुकसान झालं. आपण जर त्याला गेलेल्या वस्तू सांगितल्या, गाय गेली, म्हैस गेली, किंवा त्याचं सोयाबीन वाहून गेलं, किंवा त्याचे कांदे होते, कारण तुम्हाला सौर ऊर्जा सुद्धा घ्यावं लागणार आहे, मोटर पण घ्यावं लागणार. सौर ऊर्जा काय घ्यायचं, दुसरा घेऊ. पण आता यांना आधार कार्डवर ते सौर ऊर्जा मिळत नाही, म्हणून हे वाहून गेला ते आपल्याला करावं लागणार आहे. तसं मी आता एकनाथ शिंदे साहेबाला पण बोललो, 100% करा. 1 लाख झालं तुम्ही त्याला 2-4 हजार रुपये, त्याला अर्थ नाही होणार. एवढ्या वेळेस मात्र 100% करावं लागेल. आता उद्या त्याला आणखी सर्वेला सांगतील तुम्हाला पण बहुतेक, कारण ते तुमचं काय दोष, तुम्हाला घालून देणं गरजेचं, वरून घेतो मग आम्ही. हां तुम्ही मॅडम संख्या लोक काय म्हणतात, माणसं समोर असली एक येतात, शिरडा किती गेल्या, जनावर, वासर, कोंबड्या, गाड्या. आता काय तुम्हाला थोडा त्रास होईल, तुम्हाला थोडा त्रास होईल. समजा इकडे ज्या महिला असल्या, संख्येवाईज जर घेतले त्या वस्तूवरती आता तुम्ही महिला असल्यामुळे तुम्हाला रात्री त्याला ही दुसरा पुरुष तुम्ही असताना रात्रंदिवस ते लिहून घ्यायला लावलं. हा सकाळी ना ते सगळं आत्ताच घेता येईल. सकाळच्या मोठे वाहून गेल्या, सकाळी 6 वाजता थोडा त्रास होईल, पण ते शेतकऱ्यांचं पूर्ण जाईल डिटेलमध्ये.